नमस्कार. परखड मतमध्ये आपलं स्वागत. सुप्रीम कोर्टामध्ये दिनांक 15 मार्च पासून जी सुनावणी सुरू झाली मराठा आरक्षणाविषयीची अंतिम सुनावणी, त्याचा संदर्भ जरी मराठा आरक्षणाचा असला तरी विषय, आशय त्याचे बदलले सगळे. सुप्रीम कोर्टामध्ये जे मराठा आरक्षणाची अंतिम सुनावणी आहे, त्या प्रकरणाचं स्वरूप काय आहे याच्याविषयी मी एक व्हिडिओ करून टाकला होता. आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं, की मराठा आरक्षणाच्या वैधतेला, त्या कायद्याच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या काही याचिका मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल झाल्या होत्या. मुंबई उच्च न्यायालयाने ते आरक्षण वैध ठरवलं आणि त्याच्यामध्ये दिलेली जी 16% जो अनुपात होता, तो अनुपात कमी करून अनुक्रमे 12% शिक्षणासाठी आणि 13% नोकऱ्यांसाठी असं ठरवून तो कायदा वैध आहे असं जाहीर केलं. राज्य सरकारला तो तसा कायदा करण्याचा अधिकार आहे असं जाहीर केलं. त्याच्यामध्ये छोटासा एक प्रश्न असाही होता, जो तेव्हा फार महत्वाचा वाटला होता आणि त्याच्याविषयी मी बोलेन नंतर. तात्पुरतं इतकं, की तेव्हा अंतरिम स्थगिती जी अध्यादेशाद्वारे देण्यात आलेलं आरक्षण आणि तदनंतर 2015 मध्ये त्याविषयी महाराष्ट्र शासनाने केलेला ई-एस-बी-सी आरक्षणाचा कायदा, तेव्हा नामाभिधान त्याला केलं होतं एज्युकेशनली अँड सोशली बॅकवर्ड क्लासेस. आणि त्या एज्युकेशनली अँड सोशली बॅकवर्ड क्लासेसमध्ये केवळ मराठा जातीचा अंतर्भाव होता. त्या आरक्षणाला दिलेल्या अंतरिम स्थगितीच्या परिप्रेक्ष्यामध्ये पुढं 2018चा कायदा करता येतो का, हाही एक प्रश्न होता. त्या प्रश्नाचं उत्तर, तसा कायदा करण्याचं लेजिस्लेटिव्ह कॉम्पिटन्स, तसा वैधानिक अधिकार राज्य सरकारला आहे असं हायकोर्टाने ठरवलं, मुंबई हायकोर्टाने. जे काय या सगळ्या जो निकाल होता, त्या निकालाच्या वैधतेला आव्हान देणारा किंवा त्या निकालाला आव्हान देणारे जे विशेष अर्ज होते, विशेष अनुमती अर्ज, त्यांना स्पेशल लीव्ह पिटिशन्स म्हणतात. दो स्पेशल लीव्ह पिटिशन्स केम टू बी फाइल्ड इन सुप्रीम कोर्ट. दिनांक 9 सप्टेंबर 2020च्या आदेशाने त्या विशेष अनुमती याचिका मंजूर झाल्या आणि त्यांना या सर्व प्रकरणांना अपील क्रमांक पडले. मुख्य अपील त्याच्यातलं जे ज्या नावाने हे आता प्रकरण सुप्रीम कोर्टातलं ओळखलं चाललंय, त्याचं नाव आहे जयश्री पाटील विरुद्ध महाराष्ट्र राज्य. आणि ह्या सर्व याचिकांचं एकत्रीकरण करून या सगळे प्रकरण, म्हणजे ह्याच्यामधले जे अपील आहेत ते अपील, त्याच्यामधले हस्तक्षेप अर्ज, मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ सादर हस्तक्षेप अर्ज, या सर्व प्रकरणांचा समुच्चय दिनांक 15 तारखेपासून अंतिम सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टासमोर आहे. पण संदर्भ जरी मराठा आरक्षणाचा असला तरी जो आशय आहे तो आशय संपूर्णपणे बदलला. 8 मार्चला जे सुप्रीम कोर्टाने ऑर्डर केली, त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने 6 मुद्दे फॉर्म्युलेट केलेले, 6 ब्रॉड इश्यूज, आणि ह्या 6 मुद्द्यांवर राज्य सरकार ज्यांना की सूचना काढली. 102व्या घटना दुरुस्तीमुळे राज्य सरकारांच्या अधिकारांवर गदा येते आणि म्हणून सर्व राज्य सरकारांना ऐकून घ्यावं असं महाराष्ट्र शासनातर्फे युक्तिवाद करताना श्री मुकुल रोहतगी यांनी सांगितलं. अटॉर्नी जनरल के वेणुगोपाल यांनी त्याला या मताला सहमती दर्शवली आणि मग सुप्रीम कोर्टाने जो आदेश पारित केला, त्या आदेशामध्ये सर्व राज्यांना आपापलं म्हणणं मांडण्याची संधी दिली, सूचना द्यायचे आदेश दिले आणि 6 ऑन 6 ब्रॉड इश्यूज द कोर्ट विल हिअर आर्ग्युमेंट्स असं सांगितलं. आणि याच्यामुळं विषय जरी मराठा आरक्षणाची वैधता असली तरी त्याचा आशय खूप वाढला. आता महाराष्ट्र शासनातर्फे युक्तिवाद करताना काल जे 2 वकिलांनी युक्तिवाद केला शुक्रवारी, एक म्हणजे श्री मुकुल रोहतगी आणि दुसरे श्री परमजीत पटवालिया, या दोघांनी केलेले जे सबमिशन्स होते, विशेषतः मुकुल रोहतगी यांनी केलेले जे सबमिशन्स होते, त्यांनी केलेला जो युक्तिवाद होता, त्याने विषय भलतीकडेच गेलाय. आणि आता मराठा आरक्षणाची वैधता तर एकीकडं, एकंदरीतच आरक्षण वाढवून पाहिजे आणि ते का वाढवून पाहिजे याच्यासाठी युक्तिवाद केला, तर्कवितर्क केले.
आणि असं सांगितलं की 70 वर्षांमध्ये मागच्या अधोगती झालेली आहे समाजाची. समाज प्रगत झालाय हे मानायला जागा असताना सुद्धा ह्यांच्याकडून असं सांगण्यात आलं की भूकबळी जातात भारतामध्ये. एक समाज माध्यमांमध्ये एक असं ट्विट वाचनात की ठीक आहे, भूकबळी जातात, पण मेळघाट मधल्या कुपोषित बालकाचा आणि त्या कुपोषणामुळे होणाऱ्या मृत्यूचा आणि आरक्षणाचा संदर्भ काय? म्हणजे एक सांगणं की विषयाचा विपर्यास करण्याचे सर्व प्रयत्न राज्य सरकारतर्फे झाले. आणि हे फ्रस्ट्रेटिंग काय आहे की विषय फार सोपा होता. दोनच विषय मुख्य. एक तर राज्य सरकारला असं करण्याचा अधिकार आहे का आरक्षण देण्याचा? संवैधानिक दुरुस्ती जी घटना दुरुस्ती 102 झाली त्याच्यानंतर अनुच्छेद 15(4) आणि 16(4) नुसार नोकरी आणि शिक्षणामध्ये आरक्षणाची तरतूद करण्याचा राज्य सरकारला अधिकार आहे का? एक. दुसरं, विशेष व असाधारण परिस्थिती, एक्सेप्शनल अँड एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टान्सेस मराठा समाजाला आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना 50% मर्यादेच्या वर आरक्षण देता येईल का? एवढा मर्यादित विषय असताना खूप एकंदरीतच आरक्षणाविषयी जी चर्चा घडवून आणण्याचा घाट घातलाय. तर अर्थात सुप्रीम कोर्ट आहे, त्याचं नाव सुप्रीम कोर्ट, सर्वोच्च न्यायालय. तिथं तर सगळेच प्रकरण म्हणजे सगळे विषय तिथं चर्चिले जावेत हे इष्ट. त्या मानाने जो आरक्षणाचा विषय निघाला, काल जे एक सुप्रीम कोर्टाकडून पृच्छा झाली, ज्याच्याविषयी मी कालचा व्हिडिओ केला होता, की आरक्षण किती पिढ्यांपर्यंत चालणार आहे? साहजिक फ्रस्ट्रेशन आहे. कॉमेंट्समध्ये बऱ्याच लोकांनी मला लिहिलंय की मराठा आरक्षण तर अजून लागूच झालं नाही. तर तो प्रश्न मराठा आरक्षणाच्या बाबतीत गैरलागू आहे. खरंय, खरंय. पण आरक्षणाचा टक्का वाढवून पाहिजे कारण मराठ्यांना आरक्षण द्यायचं हे जे हा जो युक्तिवाद करण्यात आला, म्हणजे जी प्रगत जात, जी राज्यकर्ता समाज, जे ह्याच्या आधी हे सांगून झाले, ते शिक्षण सम्राट, ते सहकार सम्राट, जिल्हा सहकारी बँका त्यांच्या, जिल्हा परिषदा त्यांच्या, ठीक आहे, तो विषय वेगळा. पण एकंदरीत आरक्षणाची भलावण करण्याच्या नादामध्ये वाहवत गेले. आरक्षणाची आवश्यकता सांगता सांगता तुम्ही एकंदरीतच आरक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करायला लावलं कोर्टाला. तर हेही योग्य झालं, कारण आरक्षणाची वैधता, फक्त मराठा आरक्षणाची वैधता हा विषय नको. आता इतरही आरक्षणाबाबत बोलावं. काय म्हणजे अनुसूचित जाती जमातींच्या आरक्षणाविषयी इतकं काय त्याच्यामध्ये हे आहे की त्याच्यावर चर्चाच होऊ नये. इतर मागासवर्गीयांचं आरक्षण, इतर मागासवर्गीयांना क्रीमी लेअर तत्व लागू करावं हे सुप्रीम कोर्टाने इंदिरा सहानीमध्ये 1992 मध्ये सांगितलं. 2021 मध्ये सुद्धा क्रीमी लेअर योग्य पद्धतीने लागू होत नाही. क्रीमी लेअर इज अ मॉकरी ऑफ द ऑर्डर ऑफ द सुप्रीम कोर्ट. जे क्रीमी लेअर सध्या लागू आहे आणि आरक्षणाबाबतीतचे जे विशेष त्रासदायक ज्या बाबी आहेत, त्या बाबी अशा आहेत की कित्येकदा पात्र विद्यार्थी नसताना त्यांना अतिशय प्रेस्टिजियस कॉलेजेसमध्ये अतिशय महत्वाच्या अभ्यासक्रमांना त्यांना प्रवेश मिळतो, जेव्हा की ते पात्र नाहीत. कट ऑफ कुठलाही नाही, मिनिमम कट ऑफ नाहीये, अनेक कोर्सेसला मिनिमम कट ऑफ नाहीये, पूर्णपणे अपात्र अशा दृष्टीने की त्यांच्यामध्ये तो अभ्यासक्रम पूर्ण करण्याची शैक्षणिक पात्रता नाहीये. अशा विद्यार्थ्यांना अक्षरशः फक्त भरती करायचं म्हणून भरती केलं जातं, की तितक्या अनुपातामध्ये ते विद्यार्थी पाहिजेत म्हणून ते भरती केल्या जातात. नोकऱ्यांच्या बाबतीत अनुशेष ठेवला जातो 5-5 वर्ष. अनेक विभागांमध्ये भरती होत नाही. काल एक बातमी आली की 50% जागा रिकाम्या चालल्यात म्हणे शासनाच्या. अनेक कोर्सेसमध्ये पहिलं वर्ष करून अनेक विद्यार्थी, आरक्षित अनेक विद्यार्थी, मी कोणाचंही स्पेसिफिक नाव घेत नाहीये, आणि हे सर्व आरक्षित वर्गाला लागू आहे की आरक्षित वर्गातले कैक विद्यार्थी अभ्यासक्रम आपला अर्ध्यात सोडून देतात. हे अभ्यासक्रम प्रोफेशनल अभ्यासक्रम जे आहेत त्यांना मर्यादित सीट्स असतात. मेडिकल अभ्यासक्रमांच्या बाबतीत बोलायचं झालं तर असं आहे की एकंदरीत पूर्ण भारतामध्ये दरवर्षी काहीतरी 76,000 मेडिकलच्या सीट्स निघतात.
त्याच्या अनुपाताने महाराष्ट्रामध्ये फक्त 1.5 लाख दरवर्षी इंजिनिअरिंगच्या सीट्स असतात. म्हणजे प्रोफेशनल मेडिकल एज्युकेशन, वैद्यकीय शिक्षण जे आहे, त्या वैद्यकीय शिक्षणासाठी सीट मिळणं किती दुरापास्त आहे. पूर्ण भारतामधून केवळ 76,000 सीट्स आहेत आणि अक्षरशः लाखो विद्यार्थी नीटच्या परीक्षा देतात. त्यांच्यातून जे पात्र होतात, त्या पात्रतेसाठी जे न्यूनतम कट ऑफ आहे, मिनिमम कट ऑफ इज नॉट अप्लिकेबल इन केसेस ऑफ द रिझर्व्ह क्लासेस. आणि त्याच्यामुळं कट ऑफ मध्ये इतकी प्रचंड तफावत असते. तर फ्रस्ट्रेशन हे जे व्यक्त केलं होतं, म्हणजे जे मराठा समाजाला आताचे जे 2019च्या एमपीएससी मधून त्या रिझल्ट्स मधून जे आलेलं आहे, की एक आकडा मला माहित आहे म्हणून सांगतो, की 246 ला इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या ओपनचा कट ऑफ आहे. 210 ला एससीबीसीचा म्हणजे मराठा जातीचा कट ऑफ 210 आहे आणि 126 ईडब्ल्यूएसचा कट ऑफ आहे. म्हणजे 126 मार्क घेऊन जो एक ईडब्ल्यूएस ला पात्र विद्यार्थी त्याला नोकरी मिळण्याची शक्यता होती. हे ईडब्ल्यूएस चे काय झाले प्रकरण, नंतर मराठा समाजाचा अंतर्भाव ईडब्ल्यूएस मध्ये होईल पात्र विद्यार्थ्यांचा वगैरे झालं. त्याच्या आधी ज्या निवड याद्यात नाही, निवड याद्या सिलेक्शन लिस्ट मध्ये ही परिस्थिती आहे, की काही काही सीट्स मध्ये म्हणे की 2 आणि 3 मार्क मिळालेले विद्यार्थी सुद्धा नोकरीस पात्र ठरलेले आहेत ईडब्ल्यूएसचे. आणि उत्तर हिंदुस्थानामधले तर अतिशय फंटास्टिक आहे, की फिजिक्सचे टीचर, एका शिक्षिकेला अपॉइंटमेंट मिळाली, तिला 3 मार्क आहेत फिजिक्समध्ये 200 पैकी का 300 पैकी, आणि ती आता ती बाई शिक्षिका होईल, ती बाई फिजिक्स शिकवेल मुलांना. हे जे सगळे प्रकार आहेत, हे सगळे एकंदरीत आरक्षणाचे दुष्परिणाम आहेत. आणि त्या आरक्षणाची भलावण करण्यासाठी मराठा समाजाची गत अशी आहे आज, की जे आरक्षण मिळालं होतं त्याला स्थगिती आहे. आणि म्हणून आता पर्यायाने मराठा जात खुल्या प्रवर्गामध्ये आली आहे. पण जे दाहक परिमाण आहेत, जे दाहक परिणाम आहेत आरक्षणाचे, ते मराठा जातीच्या बाबतीत परवाच्या ज्या एमपीएससीच्या जागांमध्ये जे निवड याद्या झाल्यात त्याच्यातून व्हावं. आरक्षणाचे जे दुष्परिणाम आहेत, त्या आरक्षणाच्या दुष्परिणामामध्ये सगळ्यात मोठा दुष्परिणाम हा, की त्याच्यामध्ये गुणवत्तेचं हनन होतं. योग्यतेला संधी मिळत नाही. अयोग्य लोक मोठमोठ्या नोकऱ्यांना पात्र ठरतात आणि हे लोक पुढे जाऊन अधिकारी होतात, यांच्याकडे प्रशासन येईल. तर आरक्षणाच्या विरुद्धची भूमिका ही केवळ ह्याच्यासाठी नाही, की मेरिटोरियस विद्यार्थ्यांना त्या जागा मिळत नाहीत. आरक्षणाच्या विरुद्धची भूमिका अशी सुद्धा आहे, की अपात्र लोक शैक्षणिक जागांमध्ये प्रवेश घेऊन बसतात. अपात्र लोक अधिकारी वर्ग अपात्र लोकांतून तयार होतो आणि हे लोक प्रशासन चालवणार पुढं. एकंदरीत आरक्षणाच्या धोरणाला माझा विरोध. एकंदरीतच आरक्षणाच्या धोरणाला. मराठा आरक्षणाची लढाई ही चालू आहे. अनेक अंगांनी आरक्षणाच्या विरुद्धचे जे प्रकरण चालू आहेत, आरक्षणाच्या विरुद्धचे जे 2-3 मुद्दे अजून आहेत, ते असे, की क्रीमी लेअरची अट एससी एसटींना लागू नाही. ती का लागू नाही ह्याच्याविषयी कुठलाही कायदा नाही, की ते का लागू होऊ नये. सुप्रीम कोर्टाने नागराज नावाच्या जजमेंटमध्ये हे स्पष्ट केलंय, की इंदिरा सहानीमध्ये किंवा इतर कुठल्याही न्याय निर्णयामध्ये क्रीमी लेअर एससी एसटीला लागू करू नये असा नियम नाही, असा कुठलाही कायदा नाही. पण सरकार क्रीमी लेअर एससी एसटींना लागू करत नाही, अनुसूचित जाती जमातींना क्रीमी लेअर नाही. त्याच्यामुळं उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची मुलं सुद्धा आरक्षणाला पात्र होतात. IAS ऑफिसर्सचे मुलं आरक्षणाला पात्र ठरतात. ज्या त्यांना उत्पन्नाची मर्यादा नाही, त्याच्यामुळं कोट्याधीशांची मुलं सुद्धा अनुसूचित जाती जमातीच्या समाजातली आरक्षित मुलं जे आहेत, कोट्याधीश लोकांचे मुलं आरक्षण आणि त्यासोबत येणाऱ्या बेनिफिट्सला पात्र होतात. आरक्षण हा विषय अतिशय त्रासदायक आहे आणि ते आरक्षण पदरात पडावं ह्याच्यासाठी जे काय करायचं ते प्रत्येक जात करायला तयार आहे.
एकंदरीत देशभरातलं जर बघायला गेलं तर असं आहे की जे त्या राज्यामध्ये राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या प्रबळ समाज आहेत, या समाजांना आता आरक्षण पाहिजे आणि ते आरक्षण इतर मागासवर्गीयातून मिळावं. कारण अ, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय ह्या तिघांच्या शिवाय चौथा कुठला प्रवर्ग अस्तित्वात नाही. महाराष्ट्रामध्ये तो चौथा प्रवर्ग काढला होता. त्या चौथ्या प्रवर्गाचा म्हणजे मराठा जातीला काढलेला, मराठा जातीसाठी एक काढलेला एसईबीसी प्रवर्ग. ह्या एसईबीसी प्रवर्गाच्या आरक्षणाला स्थगिती मिळालेली आहे. त्याचं भवितव्य काय सुप्रीम कोर्ट ठरवेल. पण बहुतांश राज्यांमध्ये तिथे राजकीय दृष्ट्या प्रबळ ज्या जाती आहेत त्या जातींना आरक्षण पाहिजे. त्या जातींना आरक्षण इतर मागासवर्गीयातून पाहिजे. कारण तेच एकमेव अवेलेबल आरक्षण आहे. आणि इतर मागासवर्गीयांमध्ये अनेक जाती जमाती आहेत. महाराष्ट्रामध्ये 400 पेक्षा जास्त इतर मागासवर्गीयांमध्ये जाती आहेत. तर इतर मागासवर्गीयांची प्रबळ संघटन जे आहे ते प्रबळ संघटन या जातींना आपल्यातून टक्का जाऊ नये ह्याच्यासाठी भरपूर प्रयत्न करतात. मराठा आरक्षणाला इतर मागासवर्गीयांचा महाराष्ट्रामध्ये विरोध नव्हता, जेव्हा की सांगितलं गेलं होतं की कुठल्याही आरक्षणाला अस्तित्वात असलेल्या कुठल्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण देऊ, असं महाराष्ट्र शासनाने कबूल केलं होतं. खोटं कबूल केलं होतं ते. तसं देता येणार नाही आरक्षण. आणि तुम्ही जेव्हा इतर कुठल्या आरक्षित वर्गाच्या जागांना टक्क्याला धक्का न लावता म्हणता, तेव्हा तुम्ही खुल्या प्रवर्गाच्या जागा तर घेताय ना. तर हा जो विपर्यास आहे की कोणाला जर काही द्यायचं तर दुसऱ्याचं काढून द्यायला लागतं, ही अपरिहार्यता आहे. आणि ह्या अपरिहार्यतेच्या याच्या परिप्रेक्ष्यामध्ये इतर मागासवर्गीय मराठा जातीला आपल्यातून आरक्षण मिळू नये ह्याच्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर संघर्ष जो आहे तो संघर्ष मागासवर्गीय म्हणून मिळवण्याचं जे चाललेलं आहे ते संचेतींनी परवा युक्तिवादात सांगितलं की गायकवाड आयोगाचा अहवाल जर तशाचा तसा स्वीकारला तर त्याच्यानुसार सुद्धा मराठ्यांचं वर्गीकरण इतर मागासवर्गीयांमध्ये करावं असंच आहे अंतर्भूत त्याच्यामध्ये. आणि हीच कवायत केली होती राज्य सरकारनी अनेक वेळेला राज्य मागासवर्गीय आयोग आणि केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे मागणी केली होती राज्य सरकारतर्फे की मराठा जातीचा समावेश इतर मागासवर्गीयात करू द्यावा. मुद्द्यावर येतो मग आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी अतिशय घातक आहे. आरक्षणाचे अनेक भांडणं आहेत. सगळ्यात मोठं भांडण क्रीमी लेअर ओबीसींना लागू जे आहे त्या ओबीसींना लागू असलेल्या क्रीमी लेअर तत्वाचं म्हणजे तो फक्त कागदोपत्री ते तत्व लागू आहे. कारण 8 लाखांची उत्पन्न मर्यादा आणि त्या उत्पन्न मर्यादेमध्ये नोकरीतून येणारं उत्पन्न आणि शेतीतून येणारं उत्पन्न ह्यांची गणना होत नाही. म्हणजे सर्वसाधारण प्रत्येकाला इतर मागासवर्गीयाचं नॉन क्रिमी लेअरचं प्रमाणपत्र प्रत्येक ओबीसीला मिळू शकतं टेक्निकली. अर्थात त्याच्यामध्ये काय जे आहेत की उच्चपदस्थ जे अधिकारी आहेत म्हणजे वर्ग 2 किंवा त्यापेक्षा वरचे त्यांच्या पाल्यांना मिळत नाही असं काहीतरी आहे, जे काय असेल कायदेशीर तरतूद. सर्रास बहुतांशी सर्वच्या सर्व इतर मागासवर्गीयांना नॉन क्रिमी लेअरचं सर्टिफिकेट मिळतं. म्हणजे सर्वच्या सर्व इतर मागासवर्गीयांना आरक्षणाचा लाभ मिळतो. एससी एसटीला क्रिमी लेअर नाहीये, त्याच्यामुळं पात्र विद्यार्थ्यांना म्हणजे गरजू विद्यार्थ्यांना, पात्र म्हणण्यापेक्षा गरजू विद्यार्थ्यांना आरक्षणाचा फायदा होत नाही, ही एक तर आहेच आहे. रोहिणी आयोगाने म्हणजे जस्टिस रोहिणी ज्या आयोगाच्या सदस्य त्या आयोगाने परवा शिफारस केली आणि त्या शिफारसीमध्ये अजून त्याचा पूर्ण अहवाल प्रकाशित व्हायचा आहे. त्यांनी असं सांगितलं की काही ठराविक टक्केच या ज्या इतर मागासवर्गीयाचा लाभ घेणारे काही ठराविक टक्के जाती आहेत. कैक जाती अशा आहेत ज्यांना या आरक्षणाचा कुठलाही फायदा झाला नाही आणि म्हणून त्याच्यामध्ये पुनर्वर्गीकरण, सब कॅटेगरायझेशन, सब क्लासिफिकेशन ऑफ अदर बॅकवर्ड क्लासेस व्हावं अशी त्यांची शिफारस आहे. महाराष्ट्रामध्ये सब कॅटेगरायझेशन झालेलं आहे. म्हणजे इतर मागासवर्गीयांमध्ये इतर मागासवर्गीयांना 19% आणि उरलेल्या लोकांना मिळून 11% म्हणजे अनुसूचित भटक्या जमाती
आणि विमुक्त जाती, भटक्या जमाती ब, क, ड म्हणजे NT, बी, सी, डी आणि व्हीजे अशा 4 वेगळ्या तुकड्या करून त्यांना एकंदरीत 11% आरक्षण आहे. स्पेशल बॅकवर्ड क्लासेस महाराष्ट्रामध्ये 2% एक्स्ट्रा आरक्षण आहे. सब कॅटेगरायझेशन महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. पण ते सब कॅटेगरायझेशन केंद्र सरकारच्या नियुक्त आयोगाने ते कशासाठी आवश्यक झालंय, की काही ठराविक जाती आरक्षणाचा लाभ घेतात आणि इतर अनेक जाती आरक्षणाच्या लाभांपासून वंचित राहतात. त्याच्यामुळं आरक्षण मूलतः आरक्षण जो आहे विषय, तो आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी घातक, गुणवत्तेला मारक आणि योग्यतेचा म्हणजे द क्वालिफिकेशन फॉर गेटिंग ए जॉब म्हणजे नोकरी मिळण्यासाठीची पात्रता केवळ योग्यता पाहिजे तुमची. हे न होता जे आरक्षण देऊ केलेलं आहे त्या आरक्षणामुळं अपात्र विद्यार्थ्यांची, अपात्र उमेदवारांची निवड होते आणि त्याच्यामुळं प्रशासनाला धोका पोहोचतो. तर हे जे चाललेलं आहे, मी जे सांगतोय माझे मत सांगतोय आज, केवळ मराठा आरक्षणाला विरोध म्हणून ह्याचं बघण्यात येऊ नये. काल विशेष करून जे काल सुप्रीम कोर्टाने ऑब्झर्वेशन केलं आणि कालचा जो व्हिडिओ, त्या व्हिडिओमधून जे ध्वनित आहे की आरक्षण, एकंदरीत आरक्षण कसं आवश्यक आणि त्याच्याशिवाय तरणोपाय नाही दुसरा, आणि म्हणून आरक्षण ते जे आहे त्याची समीक्षा तर करूच नका, पण आरक्षणाचा टक्का वाढवून द्या. म्हणजे तुमचे तोंड आधीच बंद करायचे की टक्केवारी जास्ती मागून. म्हणजे देअर शुड बी नो स्पेस फॉर निगोसिएशन, म्हणजे त्याच्यावर साधक बाधक चर्चा व्हावी, त्याच्यातून काही सुवर्ण मध्य निघावा, हे नाही. आम्हाला आणखी द्या, आम्हाला आणखी द्या. म्हणजे काय की त्या धोरणावर चर्चा करू नका. हा जो डाव आहे, दुर्दैवाने मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये विषयाचा विपर्यास व्हावा अशा स्वरूपाचे युक्तिवाद सुप्रीम कोर्टामध्ये चाललेत. अर्थात सुप्रीम कोर्ट काय निर्णय द्यायचा तो देईल. उद्यापासून मी सुप्रीम कोर्टामध्ये जे चाललंय त्याच्याविषयी मी माझं व्रतांकन ज्या ज्या कुठल्या पद्धतीने मी करतोय ते करेन. आरक्षणाचं समर्थन करणं योग्य नाही. खूप लोक संपर्कात आहेत माझ्या आरक्षणाच्या बाबतीत, असे तसे विचार असणारे. सर्वांचं एक मत आहे की जातीनिहाय आरक्षण हे अतिशय धोकादायक आहे. सत्ताधारी सध्या जे आहेत त्यांच्यापैकी शिवसेनेची ही भूमिका राहिलेली आहे, जी संजय राऊत जे त्यांचे स्पोक्सपर्सन आहेत, प्रवक्ते शिवसेनेचे, त्यांनी एक स्पष्ट केलं की जातीनिहाय आरक्षणातला शिवसेनेचा पाठिंबा नाही. उदयनराजे भोसलेंनी हे स्पष्ट केलं की जातीनिहाय आरक्षण नको, सर्वांचं जातीनिहाय आरक्षण काढून टाका. त्या दृष्टीने कधीतरी समाजाची वाटचाल व्हावी आणि त्याची सुरुवात मराठा आरक्षणाच्या या निकालातून यावी अशी माझी मनोमन आशा आहे, मनोमन इच्छा आहे की मराठा आरक्षणाविषयी जे चर्चा जी सुरू झालेली आहे, या चर्चेचं लॉजिकल कन्क्लुजन, याचा तर्कशुद्ध अंत याच्यात व्हावा की जातीनिहाय आरक्षण जे आहे ते नष्ट व्हावं. आणि जो काय सर्वांनी त्रास भोगलाय, म्हणजे जे 2 वर्षांपासून जे महाराष्ट्रामध्ये चालू आहे, नोकर भरती थांबलेली आहे, प्रवेश परीक्षा थांबल्या होत्या, सुदैवाने प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या, कारण ती अपरिहार्यता होती. शैक्षणिक प्रवेश अडत नाहीत, सुप्रीम कोर्टाने स्टे दिले. पण गेली 2 वर्ष कुठल्याही प्रकारची नोकर भरती झालेली नाही, कारण मराठा आरक्षणाचा विषय ज्वलंत आहे. आणि त्याच्यामुळं 13% जे मराठा आरक्षित, त्याच्याबरोबर उरलेले 87% जे अनारक्षित वर्ग किंवा मराठा सोडून जे इतर समाजाचे विद्यार्थी आहेत, त्या सगळ्यांची अवस्था सुद्धा त्रिशंकू झालेली आहे. मराठा आरक्षणाच्या प्रकरणाचा निकाल लवकरात लवकर लागावा ही अपेक्षा. आपण हे ऐकून घेतलं, धन्यवाद. मी एक विशेष व्हिडिओ केलेला आहे, मला माहित नाही ती लिंक टाकता येईल का, पण खाली कॉमेंट्समध्ये तर ती लिंक निश्चित टाकेल. मराठा आरक्षणाला विरोध म्हणजे मराठा समाजाला विरोध नाही. मी माझी भूमिका माझ्या व्हिडिओज मधून मांडत आलेलो आहे. जवळपास 60 व्हिडिओ झालेत माझे. दे आर ऑल देअर ऑन माय YouTube चॅनल परखड मत. आणि हे कुठल्या एका विशेष प्रवर्गाचं
त्याची भलावण किंवा एखाद्या विशेष प्रवर्गाविरुद्ध काही करणं असा प्रकार नाही हा. जे काय चाललेलं आहे ते सगळं समाजासमोर चाललेलं आहे. वृत्तमाध्यम, टीव्ही चॅनल्स योग्य ते वार्तांकन करत नाहीत, योग्य ते रिपोर्ट देत नाहीत. ही दिसती परिस्थिती आहे. जाणकारांना हे सगळं माहिती आहे. विपर्यास करून सांगण्यात येतो. जे सुप्रीम कोर्टात चाललेलं आहे त्याचे मथळे सुद्धा विपर्यस्त आहेत. या सर्व परिप्रेक्ष्यामध्ये जाणकार जे अ, हे चॅनल बघणारे माझे जे प्रेक्षक आहेत त्यांना मनोमन धन्यवाद आणि आपण हे ऐकून घेता. आय एम सो थँकफुल की ह्याला भरपूर व्ह्यूज मिळतायत. मतमतांतर होत राहतील. कोणाला माझे मत पटणार नाही ते स्वाभाविक आहे. तिथं माझे मतं मी मांडतोय. पण मी रिपोर्टिंग जेव्हा करतो, तेव्हा रिपोर्टिंग करताना मी निष्पक्ष राहावं असा मी प्रयत्न करतो आणि माझी एक आशा आहे, की मी तसं निष्पक्षपणे करत असेन. तरी पण अ, हे ऐकून घेणं हे मला खूप हे सांगण्याची जी कळकळ आहे, ती एवढ्यासाठी आहे, की अ, ज्या पद्धतीने हे विषय मांडले गेले पाहिजेत, त्या पद्धतीने मांडल्या जात नाहीत, अशी माझी धारणा आहे. तर व्यापक चर्चा व्हावी, याच्यावर विचारवंतांनी आपले मत मांडावेत. ऑब्व्हियसली आय वेलकम ऑल सॉर्ट्स ऑफ कमेंट्स ऑन माय YouTube चॅनल. शक्यतोवर मी माझ्या कमेंट्सला उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.